नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आजचा व्हिडिओ थोडा वेगळ्या विषयावर आहे. जर मी आज 25 वर्षाचा असतो तर काय केलं असतं. माझं आता चालू वय 35 आहे. 10 वर्ष असं वाटते की फुकट घालवली. म्हणजे चांगल्या चांगल्या संधी होत्या, त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही किंवा त्या संधींचा फायदा घेऊ शकलो नाही. पहिली तर गोष्ट म्हणजे तब्येतीकडे लक्ष दिलेलं नाही आहे. 10 वर्ष झाली जास्त लक्ष दिलेलं नाही फिटनेसकडं. तब्येतच सगळ्यात महत्त्वाची आहे हो. पैसा पाणी तर आहेच महत्त्वाचं, पण त्याच्या आधी महत्त्वाचं आहे स्वतःची फिटनेस. तब्येत चांगली असेल तर सगळं आहे बघा. दुसरी गोष्ट, यूट्यूब चॅनल जो आता सुरू केला आहे, कंटेंट क्रिएशन, ते याआधीच म्हणजे 10 वर्ष मागे सुरू करायला पाहिजे होतं. चॅनल 10 वर्षात खूप चांगल्या प्रकारे ग्रो झाला असता मित्रांनो. 10 वर्ष अक्षरशः फुकट घालवली मी. त्यावेळेला पण माझ्या डोक्यात आलेलं 24-25 वय असताना की यूट्यूब चॅनल चालू करूया, पण भीती वाटायची लोक काय म्हणतील किंवा आपल्याला जमेल की नाही. फेल गेलं तर काय करायचं. चॅनल फेल जायला पहिला प्रयत्न तर करायला पाहिजे ना, मग ठरणार सक्सेस भेटणार की नाही. प्रयत्नच केला नाही हो, घाबरून. 10 वर्ष खूप मोठा कालावधी आहे मित्रांनो. जर त्यावेळी सुरू केला असता यंग एजमध्ये तर मोठ्या प्रमाणात ग्रो झाला असता चॅनल. आणि त्यावेळेला कॉम्पिटिशन पण कमी होतं. कॉम्पिटिशन म्हणण्यापेक्षा कसल्याही प्रकारचा तुम्ही व्हिडिओ अपलोड केला तरी पण तो व्हायरल होत होता यूट्यूबवर. आता तसं दिवस राहिलेले नाही आहेत. तुमचा कंटेंट चांगला असेल, पब्लिकला आवडला तर आणि तरच तुमचा चॅनल ग्रो होतो, तर आणि तरच तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज मिळतात आणि तरच सबस्क्रायबर येतात तुमच्या चॅनलवर. कारण इतके चॅनल वाढलेले आहेत आता या मागच्या 5 ते 10 वर्षात. भरपूर चॅनल वाढलेले आहेत. त्यामुळे मागे इतकं सोपं होतं 5 ते 10 वर्षामागं, तेवढं आता राहिलेलं नाही आहे. खूप मेहनत घ्यावी लागणार आहे, प्रयत्न करावे लागणार आहे. तिसरी मिस्टेक मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट. क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती मी. 2021मध्ये बुल मार्केट आलेलं. सगळं मार्केट म्हणजे उच्चांकीवर होतं. मोठे मोठे कॉईन म्हणा, अल्ट कॉईन, मेमे कॉईन. मग त्यावेळी फक्त पाहत होतो मी, त्यावेळी इन्व्हेस्टमेंट केलेली नव्हते. 21 सालचं मार्केट बघितलं. आजूबाजूला माहितीतले काही लोक होते ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्यांची भरभराट झालेली 2021ला. ज्यांनी 19-20 साली इन्व्हेस्ट केलेले पैसे, त्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात प्रॉफिट झालेला. 10 गुणा, 20 गुणा, काही लोकांना 50 गुणा, 50x पर्यंत प्रॉफिट झालेला. म्हणजे जर तुम्ही 1000 रुपये लावले असले तर त्याचे जवळजवळ 25,000 ते 50,000 रुपये इतका मोठा प्रॉफिट झालेला त्यांना. मी एक जनरल उदाहरण दिलं तुम्हाला. इन्व्हेस्टमेंट तशा मोठ्याच केल्या होत्या त्यांनी, ज्यांना मी ओळखत होतो किंवा बघण्यात होते लोक ते. मग तोच सिनारिओ डोसक्यात बसला माझ्या आणि माहिती घेतल्यावर असं कळालं की आता सेम बुल मार्केट जे आहे ते 2025 साली येणार आहे. 4 वर्षांची सायकल असते क्रिप्टो मार्केटची. तर पूर्ण माहिती न घेता किंवा अर्धवट माहिती घेऊन मी त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला चालू केले क्रिप्टोमध्ये 2021पासूनच. असं असतं सिस्टम की सायकलची, बुल मार्केट जर आलं तर बेअर मार्केट पण येते. म्हणजे मार्केट जर वर गेलं तर फक्त वरच जात राहत नाही, ते खाली पण येते.
मग मी बाईंग केली ती हाय रेटमध्ये. बुल मार्केट संपत असतानाच्या वेळेला बाईंग केली मी. हाय रेटमध्ये बाईंग केली आणि तिथून 22 सालीपासून मार्केट खाली जायला चालू झालं. डाऊन 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 डाऊनच होत गेलं आणि लॉसमध्ये आला होता पोर्टफोलिओ थोड्या वेळासाठी म्हणजे काही वर्षांसाठी. मग तरी पण मी होल्ड केलेला पोर्टफोलिओ आणि नंतर पण 23 साली 2024 साली थोडे बाईंग करत राहिलो मी. मग कसं तरी 2024च्या एंडला असं समजा की जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तेवढी निघाली किंवा थोडं नुकसानीतच निघाले. पैसे थोडे नुकसानीतच निघाले. प्रॉफिट असं काय म्हणावं तसा खास झालेला नाही. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की ते जवळजवळ 21 ते हे आता 26 चालू आहे. पैसे तर मी काढून घेतलेत 2025च्या एंडला, डिसेंबरच्या आसपास मी सगळे पैसे काढून घेतले. कारण असं कळालं की अजून मार्केट खाली जाणार आहे आणि ते प्रिडिक्शन खरं ठरलं. मी ज्या लेवलला पैसे काढले तिथून ही मार्केट आता अजून खाली डाऊन गेलेलं आहे. त्याच्यामुळे जर अजून वाट पाहत बसलो असतो की मार्केटवर जाईल तर लॉस झाला असता मला मोठा. ना लॉस ना प्रॉफिट या हिशोबाने पैसे निघाले माझे, किंबहुना थोडा लॉसच झाला आहे. तर ही 5-6 वर्ष इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत वाया गेली असं मला वाटते. दुसरीकडे आणखी चांगले पर्याय जर शोधले असते तर कदाचित इन्व्हेस्टमेंट कॉर्पस माझा मोठा झाला असता ते 5 ते 6 वर्षात. सोनं वगैरे जरी घेतलं असतं तरी सोन्याचे चांदीचे रेट म्हणा वरती जाऊन आले जाता तर फायदा झाला असता मला. पण ती पण एक मोठी चूक झाली माझ्याकडनं. आता माझं तर वय झाले 35 रनिंग आहे. तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल, तुमचं यंग एजमध्ये असाल 20-25, तर ह्या गोष्टींचा विचार करा. मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नका. असं नाही म्हणत आहे की क्रिप्टो खराब आहे. असं पण असेल की मला पूर्ण माहिती नसल्यामुळे माझं नुकसान झाले किंवा माझे निर्णय चुकले असणार आहेत, कधी खरेदी करायचं कधी सेल करायचं, त्याच्यामुळे पण झालं असेल. प्रत्येकाच्या बाबतीत असं होत नाही आहे. जर तुम्ही पूर्ण माहिती घेऊन मार्केटमध्ये उतरला तर तुम्हाला फायदा होईल. असं नाही की बुल रन आलाच नाही मार्केटमध्ये. बिटकॉईन, इथेरियम, सोलाना किंवा आणि असेच थोडेफार मोठे जे कॉईन होते जादा हाय मार्केट कॅपवाले, तेच कॉईन वरती गेलेत मित्रांनो. बाकीचे जे अल्ट कॉईन, मेमे कॉईन्स वगैरे आहेत ते सगळे खालीच राहिले. डाऊन 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 होत गेले, डिलिस्ट झाले, मार्केटमधून गायब झाले, पळून गेले, ते दिवाळ्या निघाले त्यांचे. त्याच्यामुळे तशा कॉईनमध्ये पैसे जर कोणी लावले असले तर त्यांचे नुकसान झालेलं आहे. इन्व्हेस्टमेंट खराब नसते कोणती, तुम्हाला फक्त माहिती घ्यावी लागेल. पूर्ण माहिती झाल्याशिवाय कोणत्याच इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसे लावू नका. अजूनही वेळ झालेला नाही आहे. आत्ता 35 वय आहे. इथून पुढे प्रयत्न केलो, हां थोडा लेट होईल, लेट झाला आहेच म्हणायचा, पण असं खूप काही वेळ झालेला नाही आहे. इथून जरी पुढे प्रयत्न केला तरी झालेल्या मागच्या चुका मी सुधारून शकतो आणि परिस्थिती पुढे आणखी चांगली होईल. तर आता पुढच्या 6 महिन्यासाठी मी टार्गेट ठरवलं आहे की स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष द्यायचं आहे, यूट्यूब चॅनलकडे लक्ष द्यायचं आहे आणि इन्व्हेस्टमेंट्सकडे लक्ष द्यायचं आहे. म्हणजे चांगल्या ठिकाणीच इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि ज्या चुका झाल्या मागे 5 ते 10 वर्षात त्याच्यातून शिकून त्या चुका परत रिपीट न करता पुढे जायचं आहे. तर तुम्ही अशा काही चुका झाल्या असल्या तर सुधारून घेऊ शकता. मी माझा एक फक्त पर्सनल एक्सपिरियन्स सांगितला तुम्हाला, जे माझ्यासोबत घडलं आहे म्हणजे ते माझ्याच चॉईसेसमुळे झालेलं आहे. तर इथून पुढे मी त्या चुका सुधारणार आहे, त्या चुका परत रिपीट करणार नाही.
ठीक आहे. आशा करतो की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि तुमच्या काय कमेंट्स असतील तर त्याही करा. मलाही कळेल तुम्हाला काय वाटते. चालते, भेटूया पुढल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. जय श्रीराम.